तर नमस्कार मंडळी, मी केतकी लिंबे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टोटल फिल्मीमध्ये. तर आज आपल्या शो मध्ये खूप खास पाहुणी आलेली आहे. कधी मनू तर कधी कावेरी म्हणून तिने सगळ्यांची मनं जिंकली अशी अभिनेत्री तन्वी मुंडले. तर खूप स्वागत आहे तन्वी तुझं आमच्या शो मध्ये. खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. खरं तर तन्वी, या आधी तुला वेगवेगळ्या भूमिका साकारताना आम्ही पाहिलंय, पण आज पहिल्यांदाच तन्वी म्हणून तुझ्याशी गप्पा मारायची संधी मिळते. पडद्यामागची तन्वी कशी आहे, तन्वीच्या आवडी निवडी काय आहे, तन्वीचं बालपण कसं गेलं, आतापर्यंत करिअरचा प्रवास कसा होता, हे सगळं जाणून घ्यायचंय. खूप एक्सायटेड आहे मी. येस, मी सुद्धा. तर तन्वी, सुरुवात करायची झालीस तर तू मूळची कुडाळची आहेस, कोकण कन्या आहेस. तर कसं होतं कोकणातलं बालपण, तिथल्या काही आठवणी काय सांगशील? खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा गेलाय कोकणात. आणि ते खूप रॉ आहे. ते खूप म्हणजे मला सांगता नाही येणार तुला शब्दात, बट अजूनही आताही कधीतरी आठवण येते तिकडची आणि मला परत एकदा जावंसं वाटतं आणि पुन्हा एकदा ते आयुष्य अनुभवावं असं वाटतं. सो त्या आठवणी तर मी नाहीच तुला सांगू शकत. खूप सुंदर आठवणी आहेत तिकडच्या. म्हणजे तुझं सगळंच बालपण, तुझी शाळा वगैरे सुद्धा तिकडेच गेली. शाळा कशी होती? काही म्हणजे हुशार होतीस का बॅक बेंचर वगैरे होतीस? कसं होती शाळा? मला 88% वगैरे पर्सेंटेज म्हणजे मिळाले. हुशारच होती. हा अभ्यासू होते. काहीतरी वाचायचं, तेवढंच लर्न करून जायचं आणि मग बाकी ऍक्टिव्हिटीज वगैरे अजिबात नाही. मी गॅदरिंग वगैरे कधीच नाही. माझ्या तिकडच्या टीचर्सना, माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांना हेच वाटतं की अरे हिने कधी गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट नाही केलं आणि ही मुलगी याच फील्ड मध्ये करिअर करतेय. हो अगदीच. कारण म्हणजे कधीच नाही गॅदरिंग नाही, स्पोर्ट्स डे नाही, काहीच नाही. स्पोर्ट्स मध्ये म्हणजे कसं, माझी पूर्ण फॅमिली बॅडमिंटन खेळायची. अच्छा. स्वतःचं बॅडमिंटन कोर्ट होतं आणि मी जवळपास 5वी पासून असेल तेव्हापासून ते 12th पर्यंत मी कंटिन्यू रोज म्हणजे एव्हरीडे इव्हिनिंगला बॅडमिंटन प्रॅक्टिस करायचो आम्ही. आमच्या टुर्नामेंट्स व्हायच्या आणि स्वतःचं कोर्ट होतं बॅडमिंटनचं. हो. सो तेव्हा आमच्या कुडाळच्या ठिकाणी बॅडमिंटनची कोर्ट्स अशी म्हणजे एखादं होतं आणि नंतर आमचंच होतं. अच्छा. आणि आम्ही रोज सकाळी आणि सकाळी मला कधी कधी पॉसिबल नाही व्हायचं स्कूलमुळे, बट मी खेळायचे आणि मी जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन असेल ना ती स्कूल लेवलला, ती पण मी जिंकले. वाव. म्हणजे तू डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत बॅडमिंटन खेळलेली? म्हणजे विभागाला गेलो होतो पण मग घरलो. अच्छा. हे खूपच इंटरेस्टिंग आहे तुझ्याबद्दल. मग तू बॅडमिंटनचा ऍज अ करिअर म्हणून विचार का नाही केलास? माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता मला. त्यांचं असं म्हणणं होतं एका पॉइंटला की तू कर, यातच करिअर कर. कारण आमच्या घरी माझी पूर्ण फॅमिली खेळायची तेव्हा आणि बाहेरचे लोक यायचे. म्हणजे तुला वाटणार नाही, पण तेव्हा आता ह्याला खूप वर्ष झाली यायला, पण तेव्हाही आम्ही प्रोफेशनल लोक कसे खेळतात, त्यांचे कोच कसे त्यांना गाईड करतात, किंवा कुठलं नेट यूज केलं पाहिजे, कुठली रॅकेट्स असली पाहिजेत आपल्याकडे, आपले शूज कुठले पाहिजेत, या सगळ्याचा आम्ही तेव्हा स्टडी करायचो. वाव. आणि माझा दादाही तेव्हा खूप उत्तम खेळायचा. सो मग आम्ही ते मागवायचं आणि त्यानेच प्रॅक्टिस करायची. असं खूप तेव्हा काय काय केलेलं आहे. सो तेव्हा वाटलं होतं घरच्यांना की तू कर यातच करिअर, कारण माझा गेम खूप छान होता तेव्हा. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत तू खेळली असतं. पण नंतर कसं झालं, 11th-12th ला ते कम्प्लिटली माझी प्रॅक्टिसच बंद झाली. कारण मग प्रॅक्टिकल्स असायचे आणि तेव्हा सायन्सला होते मी. सो अख्खा दिवस मी बिझी असायचे आणि मग ते नाही कंटिन्यू झालं. आणि मग इकडे आल्यानंतर सगळं बदललंच. हो. म्हणजे तू हुशारच विद्यार्थी होती, अभ्यासावर फोकस. हुशार अशी काही खूप अशी हुशार नाही, पर्सेंटेज मिळायचे चांगले, बट तेवढं पुरतं करणं आणि खूप तेवढा अभ्यास करणं अशी होते. म्हणजे शाळेत हुशार असो किंवा बॅक बेंचर असो, सगळ्यांचं आवडीचं म्हणजे मधली सुट्टी. अगदीच सगळ्यांचीच. म्हणजे माझी अगदी आवडती म्हणजे मधली सुट्टी. आणि प्रत्येकाच्या डब्यात ना काही खास असायचं. असं तुझं काही होतं का की तुझं अगदी आवडीचा पदार्थ, म्हणजे प्रचंड आवडीचा, तो अजूनही तुला आवडतो असं एखादा खास? असा खरं तर नाहीये. मी खूप बेसिक काहीतरी घेऊन जायचे, 2 पोळ्या आणि भाजी किंवा मग आवडीची भाजी एखादी? फरसबीची भाजी. सिरियसली? मला खूप आवडतात बीन्स. हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे माझी आई भाजी छान करते फरसबीची भाजी.
आणि मला ती खरंच आवडते. अगं नाही ग, फरसबीची भाजी कोणाला आवडते? नाही, फार छान, म्हणजे मसाला घालून तुझ्या आईच्या हातची खावी लागेल. हा येस, नक्कीच, तुम्ही या सगळे. नक्कीच नक्कीच. तुझ्याबद्दल एक गोष्ट कळली आम्हाला जी खूप खूप आश्चर्यचकित करणारी आहे. बापरे, मला सांग आधी. की तू मूळची कोकणातली आहेस आणि तू प्युअर व्हेजिटेरियन आहेस. हो. आणि या दोन गोष्टींचा, म्हणजे कोकणातला माणूस आणि प्युअर व्हेजिटेरियन, या दोन गोष्टींचा ताळमेळच बसत नाही खूप लोकांसाठी. आणि तरी पण तू कोकणातली असून व्हेजिटेरियन कशी? म्हणजे तुला ते, म्हणजे कोकण म्हटलं की मासे वगैरे, म्हणजे बाकी गोष्टी तर आल्याच, पण सी फूड खास, तर तू व्हेजिटेरियन कशी? माझी पूर्ण फॅमिली व्हेजिटेरियन आहे. आमच्या घरी अंड पण नाही बनत. सो कधी लहानपणापासून बघितलंच नाही ना, आणि कधी घरात शिजलंच नाही ते. सो माझ्याकडे चॉईसही नव्हता कधी. जसं कधी शेजाऱ्यांकडनं वगैरे, कोकणात आमच्या शेजारी वगैरे व्हेजिटेरियन आहेत. एखाद दुसरं घर असेल ज्यांकडे. म्हणजे कधी तू आजपर्यंत नॉनव्हेज नाही खाल्लेलं? नाही, अंड पण नाही. माझ्या घरी आम्हाला चालणारही नाही. सो बट वेगवेगळ्या रेसिपीज व्हेज मधला पण आपण ट्राय करू शकतो. हो, ते तर आहे. व्हेज मध्ये पण आता खूप ऑप्शन आहे. आणि व्हेज मधले एखादी तुझी आवडीची? तू जर माझ्या हातचं तर सोडच, पण माझ्या घरचं व्हेज जेवशील ना, तू आठवण नाही काढणार नॉनव्हेजची. आमचा मसाला वेगळा असतो, गोडा मसाला असतो, गुळ चिंच वापरलं जातं जेवणात, नारळाचं खोबरं, दूध सगळं म्हटलं तर ते सगळं येतच. आठवण आली, आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. सो ती टेस्टच वेगळी आहे ग. आणि सी फूड तर नक्कीच तिकडचं खूप फेमस आहे. मला माझे फ्रेंड्सही तेव्हा म्हणायचे की अगं तू सी फूड नाही खात, पण मला तेव्हा इच्छा नाही झाली कधी की खावं वगैरे, आपण ट्राय करून बघावं, कारण घरी इतकं उत्तम बनतंय. तर मी त्यातलं कधी इकडे जरी आणलं ना, कुणा माझ्या फ्रेंड्सना खाऊ घातलं, तरी त्यांना वाटतं की अरे ही टेस्ट वेगळी आहे, ही छान आहे, इंटरेस्टिंग आहे, असं होतं. छान छान, मस्तच. आता कॉलेज वगैरे तिथेच केलंस, कोकणात तुझं कॉलेज झालं बेसिक? बीएससी माझं तिकडे. तिथलं कसा प्रवास होता, म्हणजे काय एक्सपिरियन्स होता कॉलेजचे? मित्रमैत्रिणी, कॅन्टीन मधल्या काही आठवणी वगैरे असं? कॉलेजच्या बाबतीत पण माझं कसं झालं, मी बीएससी फिजिक्स केलं आणि पहिली 2 वर्ष एका कॉलेजला होते, मग स्पेशलायझेशन साठी दुसऱ्या कॉलेजला गेले. पण मी फर्स्ट इयरला असल्यापासूनच मी अचानकच, माहित नाही का, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, युथ फेस्टिवल आपलं जे होतं मुंबई युनिव्हर्सिटीचं, त्यात पार्टिसिपेट केलं होतं मी. आणि तिथून खरी तर ही जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी हौशी नाट्य संस्था आहे आमच्या इथली, बाबा वर्दम थिएटर, तिथे नाटक केलं आणि तिथे मला अवॉर्ड्स मिळाले. मला हौशीसाठी तेव्हा रौप्य पदक मिळालं. आणि मग असं इंटरेस्ट वाढत गेला की अरे हो, मला इतकी वर्ष वाटत होतं काहीतरी करावं आणि मी ते करू शकतेय. सो मला कॉलेज म्हणशील ना तू तिकडचं, तर मला ही सगळी कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि ते फेस्टिवल हेच लक्षात येतं जास्त. कारण मी सायन्सला होते तरी आमचे टीचर्स खूप सपोर्टिव्ह होते, सगळे प्रोफेसर. कारण का मोस्टली तरी सायन्स फील्ड खूप टफ मानली जाते, कारण आपल्याला प्रॅक्टिकल्सला तेव्हा वेळ नाही मिळत आणि त्याच वेळेला नेमके इकडे रिहर्सल्स असायच्या. पण ते व्हायचं संभाव मॅनेज, आणि त्यात तेवढं मला त्यांनी कोऑपरेट केलं सगळ्याच गोष्टींसाठी आणि कॉलेजने खूप सपोर्ट केला म्हणेन मग. हो, कारण का मोस्टली ह्या फील्डमध्ये, फिल्म इंडस्ट्री किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक, म्हणजे कुठच्याही ऍक्टिंग फील्ड मध्ये येण्यासाठी लोक आर्ट्स किंवा कॉमर्स प्रेफर करतात जास्त, कारण का मग तिथे करून इथे जास्त लक्ष, कारण तुम्हाला सायन्स करता करता हे करणं फार टफ. मग तुझं काय होता नक्की विचार की सायन्स का निवडलंस? मग तू, आवड होती, फिजिक्स मला करायचं होतं तेव्हा, माझा फिजिक्स हा फेवरेट सब्जेक्ट होता. मला असं झालेलं की नाही, चला आपण यात मास्टर्स करू, सेट नेट एक्झाम देऊ आणि प्रोफेसर व्हायचंय मला, असं तेव्हा बेसिक आधी ठरलं होतं. आणि नंतर यात जशी जशी गती मिळाली, जसं जसं मला जास्त समजायला लागलं, तसा मग माझा कल बदलला एकदम. तो इतका बदलला की डायरेक्ट सायन्स करून मी आर्ट्सला चालले. कारण शाळेत तू अगदीच कशातच पार्टिसिपेट नाही, कॉलेजमध्ये लगेच एवढं नाट्य वगैरे करायला लागली. पण तुला सांगते, मी शाळेत असताना सुद्धा ज्या काही स्पीचच्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या किंवा आपल्या त्या असेंब्लीच्या वेळेला काहीतरी एक रिडिंग असायचं ना, लाईक न्यूज रिडिंग किंवा काही, तेव्हा माझे एक मॅथ्सचे टीचर होते ज्यांना माझा आवाज आवडायचा आणि त्यांना माझं रिडिंग आवडायचं. तर ते मला म्हणायचे, तू आरजे वगैरे हो, तू खूप छान बोलतेस, तुझं मला आवडतं हे. सो तेव्हा त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली होती, जी मला म्हणजे नंतर ती अशी बदलत बदलत इथे घेऊन आली या फील्डकडे. अच्छा, म्हणजे तुझं मग ठरलं होतं की आता ऍक्टिंग? तेव्हा मला मिळायचंही, जेव्हा मी स्पीच कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करायचे ना, मला पहिला किंवा दुसरा नंबर यायचा माझा तेव्हा. सो तेव्हा असं वाटलं होतं की हा, माझ्याकडे स्टेज डेअरिंग आहे,
पण मी कधी काही डान्स केला नाहीये किंवा असं काही परफॉर्म नाही केलं अगदीच. सो ते आत कुठेतरी होतं की कदाचित आपल्याला इकडे करायचंय काहीतरी, पण तेव्हा माहित नव्हतं की फॅमिली सपोर्ट करेलच का. म्हणजे त्यावरच मला तुला विचारायचं की खरं तर तू जेव्हा ठरवलंस की आता ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय पुढे आणि मग तू पुण्यात आलीस त्यासाठी, पण जेव्हा यायची वेळ आली तेव्हा तुझ्या फॅमिली मधनं कोणी असं ऍक्टिंग बॅकग्राऊंड मधलं नव्हतं, कोणीच नाही. तर मग तेव्हा फॅमिलीला कसं कन्व्हिन्स केलंस? आधी त्यांचं आपापसात चाललं होतं की नको नको नको, मुळात तिकडे आमच्याकडे याबद्दल फार कोणाला नॉलेज नव्हतं की कशा पद्धतीने चालते इंडस्ट्री. माझ्या घरी मलाही नव्हतं, रादर कोणालाच नव्हतं की ऍक्च्युली कसं असतं प्रोडक्शन हाऊस म्हणजे काय असतं, कास्टिंग होतं म्हणजे काय, किंवा कसं शूटिंग चालतं. सो त्यांना थोडं होतं आणि त्यात आपल्या मुलीला पाठवायचं म्हणजे तेव्हाच्या त्यावेळेच्या त्यांच्या मेंटॅलिटीला ते खूप असं जड जात होतं की कसं पाठवायचं. आता ते सगळे बदलले. आता माझी फॅमिली म्हणजे त्यांना असं आहे की नाही ती इझिली करेल, आणि तेही खूप काळानुसार बदलत आले. अगदीच. सो तेव्हा त्यांना जरा झालं होतं की कसं पाठवूया नको पाठवूया, पण माझ्या वडिलांचा खूप सपोर्ट होता मला. आईचं एका पॉइंटला असं झालं होतं की ती करतेय सगळं छान, पण आता माझी हिंमत नाहीये तू जा म्हणून सांगायची, तू बाबांना काय ते विचार. असं सगळ्यांचं की बाबांना विचार. हो, पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि त्यांनी सपोर्ट केलं, दिला, झालं. म्हणजे बाबांनी सपोर्ट केल्यानंतर मग तू पुण्यात आलीस. येस. आणि मग पुण्यात कसं होतं सगळं, म्हणजे पुण्यात कशी सेटल झालीस मग कॉलेज वगैरे? पुण्यात मी हॉस्टेलवरच राहायचे, कारण आमचे सतत नाटकाच्या प्रॅक्टिस असायच्या किंवा रात्री पण तालीम व्हायची. त्यानंतर कसं असायचं की वर्कशॉपचे टायमिंग वेगळे असायचे. मग आपण म्हणजे मुळात ती कॉन्सेप्टच अशी होती की तुम्ही इथेच राहा, 24 तास जे तुम्ही करायला आलात त्यात एंगेज राहा. युनिव्हर्सिटीचंच हॉस्टेल. सो तिथेच तुम्ही एंगेज राहा आणि असे तुम्ही घडून जा की रात्री गेल्यानंतर फक्त आपल्याला झोपायचंय. दिवसभर मला काहीतरी वाचायचंय, काहीतरी रियाज करायचाय, कुठल्या तरी वर्कशॉप अटेंड करायचंय, कुठले तरी सीन्स घ्यायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. सो हे एन्व्हायरमेंट होतं कम्प्लीट. किंवा नाटक बघायला जायचंय, फिल्म्स बघायला जायचे. सो ही खूप अमेझिंग फेज होती तेव्हा. आणि आम्ही म्हणजे मी तुला सांगते तेव्हा मी एका वर्षात 36 पुस्तकं वाचली होती. तेवढं रिडिंग माझं त्यानंतर कधीच झालेलं नाही, कारण तेवढा वेळही नाही मिळाला. आणि तेव्हा ती आपली एक ती एनर्जी असते की नाही मला वाचायचं, मला हे बुक पण वाचायचंय, मला या रायटरचं पण वाचायचंय. आणि ती आवड पण निर्माण होते, सराउंडिंगच तसं असतं. तुमच्या बरोबरचे जेव्हा 4 जण वाचत बसले ते आपल्याला वाटतंय नाही यार याने ती 2 पुस्तकं वाचलेत, उद्याच्या लेक्चरला कदाचित हा त्या बुकचा रेफरन्स देईल, मला पण काहीतरी द्यायचंय. सो आपण ते वाचायला लागतो, आपण ते प्रॅक्टिस करायला लागतो. एक हेल्दी कॉम्पिटिशन क्रिएट होते त्याच्यामध्ये. आता नुकतंच आम्ही अनुष्का सोबत सुद्धा इंटरॅक्शन केलं, अनुष्का सरकटे. तेव्हा ती सुद्धा तुझ्याच कॉलेजमधनं पास आउट झालेली आणि तुम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहात. तर तुमचा बॉन्ड कसा, तुमची मैत्री कशी झाली, कसा आहे तुमचा बॉन्ड? फार छान आहे. म्हणजे आपलं कोणीतरी इंडस्ट्रीत एक तरी व्यक्ती लागते जी आपली खूप जवळची आहे, आणि माझ्यासाठी ती आहे नक्कीच. आम्ही तेव्हाही हॉस्टेलवर, आम्ही एका क्लास मधल्या आहोत आणि आम्ही तेव्हाही रूममेट्स होतो. त्यानंतरही आम्ही म्हणजे असं न ठरवता आम्ही रूममेट्स झालो मुंबईत आल्यानंतर. कारण आम्ही पण रूममेट्स होता. येस, कारण तिचा दुसरा शो आणि माझा पहिला शो, तेव्हा झी मराठीवरचा पहिला शो होता माझा चालू, आणि आमच्या दोघींचेही तेव्हा काहीतरी चॅनल नवीन लॉन्च झालं, सो सगळे शोज नवीन आले होते. सो आमच्या दोघींचेही लागोपाठ बंद झाले आणि तेव्हा तिचं शूटिंग दुसऱ्या ठिकाणी चालू होतं. मग ती माझ्याच ठिकाणी आली, मग आम्ही एकत्र राहायला लागलो. अचानक काही दिवसांसाठी वगैरे आम्ही असं ठरवलं होतं की चल राहूया, कंटिन्यू करून बघूया. पण अर्थात आम्ही इतक्या चांगल्या मैत्रिणी आहोत की मग आम्ही ते कंटिन्यू केलं. नंतर मग जवळपास 2 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. मग परत तिचं शूटिंग दुसरीकडे गेलं, सो मग ती शिफ्ट झाली. आणि आता म्हणजे एकदा तुझं शिक्षण जेव्हा तू कम्प्लीट करून निघालीस, तिकडनं बाहेर पडलीस, तेव्हा ऑफकोर्स कामाच्या शोधात होतीस. आणि प्रत्येक कलाकारच असतो कामाच्या शोधात, पण ही फील्ड अशी की इकडे सहजासहजी काम नाही. त्यामुळे मग तुझ्यासाठी प्रत्येकाची एक वेगळी ती प्रोसेस असते, ते ऑडिशन्स आणि तो स्ट्रगल. मग तुझ्यासाठी तो स्ट्रगल काय होता, तुझी काय प्रोसेस होती, आणि पहिलं काम कधी मिळालं आणि कसं मिळालं, कोणी कॉन्टॅक्ट केला वगैरे? खरं तर जेव्हा मी कॉलेजला होते ना, पुण्यात मास्टर्सला होते, तेव्हा मला सेकंड इयरला असताना सुद्धा म्हणजे तेव्हा जे काही ऑडिशन तिकडे झाल्या होत्या, ज्या मी दिल्या होत्या, तेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं एका सिरियलसाठी. अच्छा. मग तेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा मला असा क्वेश्चन मार्क आला की अरे काय करायचं, कंटिन्यू करायचंय, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय का आता सिरियलसाठी जायचंय. मग तेव्हा ठरवलं की नाही, आपण एक वेळ सिरियल परत करू किंवा पुन्हा ऑडिशन देऊ.
अर्थात तेव्हा एवढं माहिती नव्हतं की एक मिळायलाच किती वेळ लागतो आणि आपण इथे बिनधास्त सहजासहजी तर नाही मिळत म्हणतोय. नाही का? हा, सो त्याची व्हॅल्यू तेव्हा नव्हती. पण तरी माझ्या घरचे पण म्हणाले, बघ तुझ्याकडे एक डिग्री असेल, तू जे करायला गेलीस तुला शिकायचंय तर आधी पूर्ण शिक, सो दॅट उद्याही तुला जर का काही वाटलं की नाही मला या फील्डमध्ये ऍक्टर म्हणून नाही जायचंय, मी काही लेक्चर्स घेईन थिएटरची, तर तू तेही करू शकशील. सो मग मी ठरवलं की चला जाऊ दे, आपण एक डिग्री कम्प्लीट करूया आणि नंतर लक्ष देऊया. सो त्यानंतर परत ती कम्प्लीट झाल्यानंतर परत मला काही कॉल्स आले ऑडिशनसाठी, जे मी दिलेही. आणि काय माहिती टचवूड पण मला त्यांनी कन्सिडर करतानाच आजपर्यंत तरी लीडसाठीच केलंय. 1-2 होते जे वर्कआउट नाही झाले, काय माहित नाही, म्हणजे एक प्रोजेक्टच कॅन्सल झाला आणि एका प्रोजेक्टचं शूट काहीतरी खूपच दूर होतं, सो ते नाही वर्कआउट झालं. मग माझ्या सरांच्या लक्षात होतं की हिच्या डिग्रीसाठी तेव्हाची अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. त्यांना माहिती होतं की एका ठिकाणी रिक्वायरमेंट आहे आणि कदाचित मी फिट होऊ शकते. सो त्यांनी मला विचारलं की तुझी इच्छा असेल आता करायची तर जाऊन देऊ ऑडिशन. सो मग मी ऑडिशनसाठी अप्लाय केलं आणि मला अजिबात वाटलं नव्हतं, कारण इतके जेव्हा आपण ऑडिशन्स देतो काही वेळा तेव्हा आपल्या होप्स मरून जातात. आपल्याला असं वाटतं की चला जाऊन द्यायचंय, होईल ना होईल पुढचं पुढे. आत्ताच मी लावून नाही बसणार की नाही झालंच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. मग आपण इतके हे होतो ना की आपण 100दा विचार करतो की अरे अजून कॉल नाही आला, कन्फर्म नाही झालंय का झालंय. ते माझं संपलं होतं, गो विथ द फ्लो. आणि तेव्हा मी अशी ही पण नव्हती एक्सायटेड किंवा मी खूप जास्त मला अशी घाई पण नव्हती की नाही आत्ताच मला सिरियल मिळाली पाहिजे किंवा आत्ताच हे. मी हळूहळू शिकत होते, नाटक करत होते. मध्ये मी एक फिल्म केली आधी, या सिरियलच्या आधी, कलरफुल नावाची, आणि मग मला पहिली सिरियल मिळाली. मग ते ऑडिशन पहिले फिल्म केली. येस, पण ती फिल्म नंतर रिलीज झाली, खूप लेट रिलीज झाली. सो त्यामुळे मी अशी कन्फ्युज होते की हा सिरियल मिळते तर मिळते, आता फिल्म मिळते तर मिळते. त्याच्यातला सिरियसनेस तेव्हा माहिती नव्हता की असं नाही मिळत पटकन, आपल्याला कोणीतरी विचारतंय त्यासाठी. भले मी दिली ऑडिशन सिरियसली, पण ही मिस करायची नाहीये असं तेव्हा काही फार नव्हतं. म्हणजे आता एकदा त्या फील्ड मध्ये उतरल्यानंतर, काम सुरू केल्यानंतर ती रिअलाइज होते की किती इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टी. नवीन असं तर वाटतं की ठीक आहे मिळेल अजून काम. आणि काय माहिती तेव्हा ना एक कॉन्फिडन्स होता स्वतःबद्दल सुद्धा मला की नाही, मला असं तर होणार नाही की कोणी काही विचारतच नाहीये, काहीतरी मी मिळवणार. कारण एक आपल्याला कॉन्फिडन्स असतो की नाही मी एवढं परफॉर्म करू शकते की कोणीतरी मला ऍटलीस्ट सिलेक्ट करेल. सो तेही माहिती होतं, त्यामुळे छान होता माझा इनिशियल पिरियड सुद्धा. मस्त. मग तुझी पहिली सिरियल जेव्हा तुला मिळाली तेव्हा मग तू ऑडिशन दिलं होतं त्या सिरियल साठी का कसं, म्हणजे कॉल आला होता समोरून? नाही, मी ऑडिशन दिलं होतं रॅन्डम. म्हणजे मला हे सांगायला खूप जास्त आवडेल, कारण तेव्हा माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता ऑडिशन शूट करण्यासाठी, आणि तेव्हा माहिती नव्हतं मला की ऑडिशन कशी शूट करायची, की असं प्लेन बॅकग्राऊंडच पाहिजे वगैरे. हे आता कळायला लागलंय सगळ्यांना, कारण या गोष्टीला झालीच आता किती 4-1 वर्ष. तर तेव्हा मी माझ्या घरी ट्रायपॉड नव्हता म्हणून मी एक चेअर, त्याच्यावर डबा असं करत तो फोन माझ्या हाईट पर्यंत आणला होता. आणि मी त्याचा फोटोही खरं तर काढला होता. आता तो नेमका मला सापडत नाहीये, गेली काही वेळा मी ट्राय केलं तेव्हा. पण मी ते असा त्याचा मनोरा रचला होता आणि तिथे ठेवला होता आणि ती ऑडिशन केली होती. आणि नंतर मला कळलं जेव्हा अजून काही ऑडिशन्स दिल्या, काही लोकांना भेटले की असा ट्रायपॉड घ्यायचा, त्याला लावायचा वगैरे. मग मी सगळं नवीन होतं तुझ्यासाठी. एक्झॅक्टली, कारण घरी कोणीच नाही हे सांगणार. आणि मी ज्या कॉलेजमध्ये शिकले तिथे सुद्धा आम्ही नाटक करत होतो. सो स्क्रीन हे कम्प्लिटली वेगळं मीडियम आहे आणि नाटक हे कम्प्लिटली वेगळं मीडियम आहे. भले आम्हाला स्क्रीनचा सुद्धा अभ्यास मिळालाय, पण आपण कसं दिसलं पाहिजे किंवा आपण कसं स्वतःला प्रेझेंट करायचंय याबद्दल तेवढं माहिती नव्हतं काही, पण झालं. मग पुढे कसं, मग काय 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 प्रोजेक्ट्स येत गेले वगैरे? त्यानंतर मग भाग्य दिले तुम्हाला आली, ती तर तुझी प्रचंड गाजली. 2 वर्ष खूप छान प्रेम मिळालं लोकांचं. आणि मीनवाईल काही 1-2 डिजिटल ऍड्स वगैरे माझ्या सुरू होत्या. म्हणजे तू खूप कलाकारांसोबत काम केलं आणि निवेदिता ताईंसारख्या एका दिग्गज कलाकारांसोबत तुला काम करायची संधी मिळाली. तर ऍज अन आर्टिस्ट म्हणून तू म्हणजे काय अनुभव होता तो आणि काय शिकलीस तू ऍज अन आर्टिस्ट म्हणून? शिकायला तर मी म्हणेन तुला की
जसं कॉलेज संपलं त्यानंतर लोकांना वाटतं की इथेच फक्त शिकायला मिळेल, पण आपण ऍक्च्युली जेव्हा काम करत असतो तेव्हाही हजार गोष्टी शिकतो. ज्याचा एक्सपिरियन्स मला आला की मी तिकडे शिकलेल्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता काम करत असताना मला खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला प्रॅक्टिकल नॉलेज नंतर काम करताना मिळतं. आणि निवेदिता ताईंचं वगैरे मी म्हणेन की अशी माणसं, हे माझं नशीब आहे की मला अशा माणसांबरोबर काम करायला मिळालं आणि तो प्रोजेक्ट त्यांच्याबरोबर होता. आणि माझ्या करिअरच्या खूप म्हणजे सुरुवातीच्या म्हण किंवा महत्वाच्या टप्प्यावर या माणसांबरोबर मला काम करायला मिळालं. कारण कसं आहे ना, कलेचे सुद्धा संस्कार असतात जे आपल्यावर व्हावे लागतात आणि त्याच्यासाठी ही माणसं खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की तुमचं बेसिकलाच तुम्हाला कलेचे म्हण किंवा काम करताना प्रोफेशनली म्हण चांगले संस्कार झाले तर आपण पुढेही खूप चांगले ऍक्टर म्हण किंवा माणूस म्हणून पुढे होऊ शकतो. अगदीच. सो नक्कीच याचं क्रेडिट त्या सगळ्या माणसांना आहे. खरं तर तू आता जसं म्हणालीस की तुझं पहिलं ऑफिशियल काम आहे, तू एक चित्रपट केला होतास कलरफुल नावाचा, त्यानंतर मग मालिका केल्यास, त्याआधी थिएटर सुद्धा केलंस, तर ऑलमोस्ट तू सगळ्या माध्यमातनं काम केलेलं आहे. तर यात तुला काय वेगळेपण जाणवतंय आणि म्हणजे तू कोणत्या मीडियम मध्ये सगळ्यात इझिली तुला अडॅप्ट करता आला तो माध्यम किंवा कम्फर्टेबल कोणत्या माध्यमात आहेस? मला सगळेच आवडले खरं तर. अर्थात फिल्म मध्ये मला काही असं खूप काम नव्हतं, म्हणजे असं काहीतरी खूप मला एक्सप्लोर करायला मिळतं एवढं नव्हतं, पण होतं इम्पॉर्टंटच कॅरेक्टर होतं आणि तेव्हा मी नवीन होते, सो मला तेव्हा त्याची मजा घेता नाही आली. सगळ्या गोष्टी नवीन होत्या. नाटक तर मी खूप वर्ष केलंय. अर्थात मी आता व्यावसायिक नाटक वगैरे माझं अजून काही आलं नाही, त्यामुळे लोकांना माहिती नाही की मी नाटक करते किंवा मी नाटकच शिकले. पण नाटकाची एक वेगळी नशा आहे, मला कधीही आवडेल आणि माझं प्रेमच आहे रंगमंच. म्हणजे ते जेव्हा कर्टन पडदा बाजूला होतो त्यानंतरच ती जादू आहे, म्हणजे पूर्णपणे जादू आहे. आणि आपलं टेलिव्हिजन सुद्धा, स्क्रीन सुद्धा, मी खूप कम्फर्टेबल आहे मला वाटतं कॅमेरा समोर. कम्फर्टेबल म्हणण्यापेक्षा मला आवडतं कॅमेरा समोर असायला. आणि प्रत्येक माध्यम वेगळं असतं, त्यामुळे नाटकात कसं तुला शेवटच्या प्रेक्षकापर्यंत तुझा आवाज पोहोचवायचा, तुझे इमोशन पोहोचवायचे, पण कॅमेरा असले कसं ते क्लोजअप शॉट लागतं किंवा काही बोलायची गरजच नसते. मग त्यात तुला काही असं झालं का कधी की तुझा मूळ हा नाटकात नाही, नाटकापासून तू पुढे आलीस, मग त्यात कधी तुला असं वाटलं का की खूप असं अगदीच लाऊड होतंय किंवा काहीतरी बदलायची गरज? अगदी सुरुवातीला काम करत असताना थोडंसं जाणवलं की काहीतरी परफॉर्मन्स माझा, म्हणजे मी करू शकते चांगलं, पण मी चांगलं करत नाहीये असं मला वाटत होतं. लोकांनी नाही मला सांगितलं, पण मला जाणवत होतं की मी इथे नाहीये 100%, हे मी काहीतरीच करते. आपल्याला असं होतं ना की आपण आधीचं काम बघितल्यानंतर की अरे हे काय केलंय मी, छी, आपल्याला माहित असतं की आपण केवढं करू शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळे आपणच नीट जज करू शकतो की आपण काय करतोय. तर तसं मला झालं थोडंसं, पण म्हणजे त्यात फरक असा नव्हता की थिएटर आणि स्क्रीन असा, पण कसं असं ना ते मीडियम आपल्याला समजावं लागतं. म्हणजे जसं थिएटरवर मी काय केल्यावर ते काय पोहोचतंय हे मला माहिती होतं इतकी वर्ष केल्यामुळे. स्क्रीनला मी नवीन असल्यामुळे मी करत त्याच माझ्या अकलेने आणि त्या याने होते, पण ते काय दिसतंय हे मला जरा थोडंसं लेट रिअलाइज झालं. अच्छा, म्हणजे थोडंसं सुरुवातीला कॅमेरा समजायला तुला वेळ लागला? हा, म्हणजे मला तेव्हा वाटत होतं की मला हे कळतंय आणि मी बरोबर करते, पण आता जर मी माझं पहिलं काम बघेन तर मला कळतं की नाही काय केलंय मी, नाही असं नाही पाहिजे, असं होतं. ऍज अन आर्टिस्ट म्हणून आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट स्टार्ट करतो तो कधी ना कधी संपणार असतो, पण लगेच तो प्रोजेक्ट संपल्यावर पुढचं काम मिळेलच असं नसतं, किंवा एखाद्या आर्टिस्ट कडे ऑलरेडी पुढचं काम आहे ह्याची शक्यता फार कमी असते. तर मग जो तो मधला काळ असतो की आता पुन्हा ऑडिशन द्यायचंय, नवीन काम शोधायचंय, तो खूप चॅलेंजिंग असतो खरं तर. तर त्यावेळेला तू त्या गोष्टीकडे कशी बघतेस आणि तू कशी डील करतेस त्या गोष्टीशी? हे मी आत्ता शिकले आहे. हे मलाही फार टफ गेलं होतं माझी पहिली मालिका संपल्यानंतर. जवळपास एक 7 महिन्याचा पिरियड गेला होता. अर्थात त्या पिरियडमध्येही मला काम आलं होतं, पण मला ते करायचं नव्हतं, काही होत्या त्याच्यात गोष्टी म्हणून. पण हा पिरियड खूप जास्त कठीण असतो प्रत्येक ऍक्टरसाठी म्हणेन, किंवा या फील्डमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी, की एक काम संपल्यानंतर दुसरं कधी येईल माहित नाही आणि येईलच का हेही माहित नाही, किंवा लगेच विचारतात. प्रत्येक जणाचा प्रश्न हा असतो की अरे आता काय नवीन, पण आता काय नवीनची आपल्यालाही भीतीच असते ना की काय आहे. पण याला सुद्धा ना आपण काय म्हणतात, आपण एक डिरोल होण्यासाठी म्हण किंवा एकातनं बाहेर पडल्यानंतर दुसऱ्यात जाण्यासाठीचा पिरियड म्हणून वापरलं पाहिजे.
जे की मी आता करायला शिकले या शो नंतर, की मला आता ते इझिली जमतं. मला माझा अख्खा दिवस ऑक्युपाईड राहायला जमतं. मी काहीही करते, म्हणजे मी कामं करते, मी वाचन करते, मी ज्या काही गोष्टींवर स्वतःच्या काम करायचंय त्याच्यासाठी वेळ देते, वेगवेगळ्या माणसांना भेटते, फिरते. मला फिरायलाही फार आवडतं. तर या वेळेला माझं खूप कमी झालंय फिरणं. पण या गोष्टी एक्सप्लोअर केल्याशिवाय ऍक्टर म्हणून सुद्धा आपण समृद्ध नाही होणार. म्हणजे एका कॅरेक्टर नंतर दुसरं कॅरेक्टर लगेच मिळालं तरी उपयोग नाहीये. कसं जम्प करणार, म्हणजे अभ्यास करायला वेळच नाहीये ना. मला वाटतं की हा पिरियड अभ्यासासाठी वापरावा, सो दॅट मला जर एखादा कुठलं तरी, आता जसं मी कोकणातली कावेरी केली, उद्या जर मला कुठल्या तरी पंजाबी मुलगी करायची झाली तर मी हा प्रोजेक्ट संपल्यानंतर लगेच दुसऱ्या प्रोजेक्टला उडी मारून उपयोगच नाहीये. मला पंजाबी लाईफस्टाईल, त्यांचं कल्चर, हे याचा स्टडी करायला टाइम तर पाहिजे. सो मला वाटतं की हा पिरियड प्रत्येकाने एन्जॉय केला पाहिजे, यात खूप एक्सप्लोअर केलं पाहिजे, वाचलंही पाहिजे. जर बघायची कोणाला आवड असेल तर बघितलं पाहिजे. खूपच चांगला एक पॉझिटिव्ह अप्रोच तू ह्या येस नक्कीच पिरियड साठी ठेवलेला आहे आणि सगळ्यांनी तसा ठेवावा खरं तर आर्टिस्ट म्हणून. येस. तसं तू आता मगाशी एक गोष्ट म्हणालीस की तू जसं तुझं सगळं अभ्यास वगैरे सुरू होता तेव्हा तुला प्रोफेसर बनण्याच्या पूर्ण तयारीत हो. पण खरं तसं बघायला गेलं तू प्रोफेसर झालीस, पण शिक्षिका तू झालीस. झाले हा सिरियल मध्ये तुझ्या कावेरीच्या भूमिकेत तुला ती संधी मिळाली. तर मग तेव्हा असा विचार आला होता की अरे मला ऍज अन ऍक्टर म्हणून मला हे माझं स्वप्न पूर्ण, मला आवडलं होतं जेव्हा ती शिक्षिका आहे असं कळलं तेव्हा. कारण काय झालं ना, जेव्हा आमचा शो आला भाग्य दिले तू मला, तेव्हा मला वाटत नाही की कुठल्या चॅनलवर शिक्षिका होती कुठली लीड, जवळपास नव्हती. मला वाटतं आता ते सगळं सुरू आता झालंय सुरू. यानंतर एक शो आला ज्यामध्ये आहे ती शिक्षिका वगैरे, पण तेव्हा नव्हती. सो मला ते एकदम वेगळं वाटलं की येस यार, ही शाळेतली शिक्षिका, टिपिकल एक बाई, हे सुद्धा एक वेगळं कॅरेक्टर आहे. आणि माझ्याकडे बघितल्यानंतर पटकन मला कोणी कास्ट नाही करणार. बरेच जणांचं म्हणणं असतं की अरे ही खूप लहान दिसते, काही जण म्हणतात की ही मोठी दिसते. सो हे प्रत्येकाच्या बघण्या, त्याच्या व्ह्यू, काय म्हणतात, पॉइंट ऑफ व्ह्यूने चेंज होतं. आणि मला त्यात त्यांनी कास्ट केलं, सो मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि ते कॅरेक्टर सुद्धा गुहाघरचं दाखवलंय, कोकणातलं दाखवलंय. आणि तेव्हा ती मुलं ऍक्च्युअली, म्हणजे तेव्हा असं झालं होतं की तो सीन होता जस्ट की मी काहीतरी शिकवते, तेव्हा काय शिकवायचं, तर एक कुठला तरी प्रोजेक्ट आठवला मला सायन्सचा. मग तो मी तिथे काढला होता त्यांच्या बोर्डवर आणि त्यांना शिकवत होते. ती मुलं खरंच ऐकत होती माझं. ते खूप अमेझिंग होता तो एक्सपिरियन्स. हीच गंमत असते या प्रोफेशनची की तुम्ही कधी न विचार केले सुद्धा कॅरेक्टर तुम्हाला पोर्ट्रे करायला मिळतात. नक्कीच. आणि तुझं ते स्वप्न होते की तुला बनायचं होतं करायचं आणि तू झालीस. ती एक गंमत आहे. आणि जसं मी मगाशी म्हंटल की आता तू एव्हरी मीडियम मध्ये काम केलेलं आहे आणि आता एक वेब सिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेस. तर त्या वेब सिरीज बद्दल काय सांगशील, तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी हे, कारण माझं हे हिंदीतलं पहिलं काम. आधी मला अजिबात वाटलं नव्हतं की मी फिट होईन या, कारण ती 18 वर्षाची एक मुलीचं कॅरेक्टर मी केलंय आणि इतक्या आधीचं वय आठवायचं, त्याची एनर्जी मॅच करायची, हे थोडंसं टफ जातं. कारण ती कम्प्लिटली अशी जेन्झी गर्ल आहे, मुंबईची मुलगी आहे आणि मी आहे कोकणातली. सो आमचं बिलकुल बेसिक्स आमचे मॅच नाही होत. बट तरीही सचिन दरेकर सर ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि अर्थात झी स्टुडिओज आणि ज्यांना माझं खरंच ऑडिशन आवडलं, त्यांनी सिलेक्ट केलं. सो हे सगळं माझ्या, म्हणजे मी ती ऑडिशन दिली आणि मला असं वाटलं नाही हे काही होणार नाही, 18 वर्षाची मुलगी आहे आणि हिंदीतलं आहे, झालं तर झालं. जसं माझा आत्ता अप्रोच आहे, देऊन ठेवायचं आणि विचार नाही करायचा. आणि खरंच मला 4-5 दिवसात सांगितलं की तुझं ऑडिशन आवडलं आणि तू सिलेक्ट झालेस. मला असं आलं की व्हॉट, झाले मी सिलेक्ट. हे माझ्यासाठी फारच सरप्राइझिंग होतं की मराठीचं ठीक आहे, येतो 4-5 दिवसात कॉल, हिंदीला आला असं तेव्हा झालं. आणि म्हणजे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी प्रोजेक्ट, की मला वाटलं होतं भाग्यानंतर की मला काहीतरी एक वेगळं पण ट्राय करायचंय. म्हणून मी एक छोटासा म्हणजे या गॅपमध्ये ट्राय करत होते बरेचसे, की मला प्रत्येक मीडियम मध्ये दिसायचंय. मला मालिकेत तर मी दिसलीये, टीव्ही मीडियम झालंय, मला फिल्म करायची आहे, ते आता बघू कधी कम्प्लीट होतंय. मला नाटक करायचंय, म्हणजे नाटक केलंय पण लोकांसमोर माझं नाटक घेऊन यायचंय. आणि म्हटलं मला OTTला पण काम करायचंय, माझा पण एक वेब शो असला पाहिजे, माझी पण एक वेब सिरीज असली पाहिजे, सो दॅट मी पुढे गेल्यानंतर म्हणेन की अरे यार हिने मी काहीतरी केलं त्या वयात, जेव्हा तो राईट टाइम असतो की तुम्हाला ती काम
तुम्हाला ज्या कॅरेक्टर मध्ये दिसायचंय ते तुम्ही दिसू शकता. तेवढी एनर्जी पण असते, ते वय. एक्झॅक्टली. कारण कसं आहे, खूप पिरियड नंतर जर मी म्हटलं की नाही आता मला हिंदीसाठी काहीतरी ट्राय करायचंय किंवा आता मला वेगळ्या मीडियमसाठी ट्राय करायचंय, मराठी असो हिंदी असो अजून कुठलं असो, तर मग कदाचित असं वाटतं की अरे नाही आता ही एज हिचं जास्त दिसतंय, तेव्हा करेक्ट होती, तर ते मला नको होतं. सो मी ट्राय केलं आणि झालं सिरीजचं. मला खूप छान वाटलं झालं त्यामुळे. आणि सिरीज खूप छान आता परफॉर्म पण करते, ZEE5 वरती अवेलेबल आहे. आणि आता जेव्हा तू एवढं सगळं अचीव्ह केलं आहेस, अजून तुला पुढे खूप कामं करायची आहेत, पण सध्या आता फॅमिलीचं कसं रिॲक्शन असतं? कारण का त्यावेळेस थोडी अशी एक मनात धाकधूक होती की करू शकेल का, जाईल का. वडिलांनी विश्वास दाखवला, घरच्यांनी विश्वास दाखवला, पण मनात एक असतं की काय होईल पुढे. आणि आता जेव्हा तू मालिकांमध्ये दिसतेस, घराघरात पोहोचलीयस, तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन असते? आता त्यांना खूप छान वाटतं, एक प्राऊड फील तर नक्कीच होतं की आज माझ्या नावाने त्यांना ओळखलं जातं की तन्वीची आई, तन्वीची घरचे म्हणजे कोणीही. सो याचा त्यांना नक्कीच अभिमान आहे. आणि काय म्हणतात ना, आता त्यांची ती भीती गेलीये. आता त्यांना माहितीये की ती बरोबर करणार, जे काय करते ना तिला माहिती. त्यांनी आता मला सोडून दिलं या विषयाबद्दल. कधीतरी हट्ट करते आई की कर आता लवकर एखादी मालिका किंवा कर आता काहीतरी वेगळं, पण मग तिचा असा मला कधीच असा फोर्स किंवा असं काही नाहीये, त्यांचं प्रेशर नाहीये मला की तू हेच केलं पाहिजे किंवा असं काहीच नाही. आता त्यांनी ते खूप निवांत आहेत आता. जसं तू मगाशी म्हणालीस की आता एखादा सिनेमा करायचा आहे पुढे, मग अजून असे काही वेगळे प्लॅन्स ठरवलेत का की एखादी बायोपिक वगैरे करायला आवडेल ना? कधी कोणाची, असं काही विचार केलास की कोणाची चालेल? बायोपिक तर काय मला कोणाचाही करायला आवडेल, किंवा मग एखादा निगेटिव्ह रोल पण मला आवडेल. तो उलट खूप जास्त चॅलेंजिंग वाटेल, कारण मला लोक बघत नाहीत निगेटिव्ह याच्यात. त्यांना म्हणजे सोजवळ मुलगी म्हणून आतापर्यंत तर गोंडस सोजवळ मुलगीच म्हणून ते स्टिरियोटाईप ब्रेक करून मला कधीतरी करायला आवडेल, पण आता नाही. मग पुढे प्लॅन्स तुझे हेच आहेत की आता एखादा सिनेमा किंवा, म्हणजे असं काही मी ठरवलं नाहीये खरं तर, पण करायचं आहे. मग पुन्हा एखादी मालिका आली तर करेन ना. आता तरी मी सध्या ब्रेक घेतलाय एक, आत्ताच मालिका संपल्यामुळे. ब्रेक म्हणजे काय, काही दिवस जरा एन्जॉय करते, फिरतीये, थोडं जी काही राहिलेली कामं आहेत मालिकेमध्ये, मालिका सुरू असताना ती सगळी पार पाडतेय. त्यानंतर परत करेन मालिका. मस्त. आता जाण्याआधी एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आहे. आय होप तू रॅपिडली आन्सर देशील. रेडी आहेस? येस. ओके. सो फर्स्ट, थिएटर की टेलिव्हिजन? हे नको विचारू, हे नको विचारू. पहिल्याच प्रश्नात विकेट पडली. अरे यार, आता असं नाही यार, हो खूपच मोठी दाबलीस तू. मी सांगेन OTT. चला. अरे हे तिसरंच काहीतरी. साडी की जीन्स टॉप? कम्फर्टेबल असेल तर साडी, पण जीन्स टॉप असंच कुठे पटकन जायचं असेल तर. पण मला आवडते साडी. अच्छा, ओके. देन ट्रॅव्हलिंग की नेटफ्लिक्स अँड चिल? ट्रॅव्हलिंग. तर मग असं एखादं ठिकाण जिथे तन्वीला जायचंच आहे पण अजून गेली नाही? जायचंच आहे पण गेले नाहीये. आता मी त्या 2 ठिकाणी तर गेले जे माझ्या अगदीच याला होते. कुठलं सांगू? आणि ती 2 ठिकाणं कोणती होती? साऊथ मध्ये कुठेतरी जायचंय मला. अच्छा, ओके. आता मनालीला मला जायचंच होतं कारण मला बर्फ बघायचा होता. सो मी तिथे जाऊन आले. अमृतसरला जायचं होतं, गोल्डन टेम्पल बघायचं होतं, तेही बघितलं. नाही, साऊथ साईडला कुठेतरी जाईल. तन्वी बद्दलचा एक गैरसमज काय आहे? हे आता मला खरंच नाही माहिती. काय गैरसमज असेल लोकांचा? एवढ्या वर्षात तू काय ऑब्झर्व केलंयस की असं वाटतं लोकांना तुला भेटून, पहिल्या भेटीत असं त्यांना वाटत असावं की मी खूप साधी आहे, साधी सोजवळ आणि खूपच समजूतदार आहे? असं काही नाहीये. साध्यासाठी साधी आहे आणि चॅप्टरसाठी चॅप्टर. छान. तन्वीकडे कोणत्या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त आहेत? ब्लॅक. हे खूपच कॉमन आहे खरं तर. सगळ्यांना ब्लॅक आहेत, व्हाईट आहेत. हे गो टू कपडे असतात सगळीकडे. ब्लॅक कॅन नेव्हर गो रॉंग. कारण ते गेल्यानंतर तेच आवडतं पटकन. आता कोण बेटर को स्टार होता? आणि याचं उत्तर द्यावं लागेल. हे नाही, मला खरंच, मला दोघेही माझा खून करतील. एक आन्सर तर द्यावं लागेल. नाही, दोघेही बेस्ट आहेत यार, दोघेही बेस्ट आहेत. ठीक आहे. आवडता दिग्दर्शक कोणता किंवा कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल पुढे?
बरेच आहेत, यात पण मी कसं नाव घेऊ कोणाचं, पण तरी एखादं मी प्रत्येक इंटरव्ह्यूत एकेकाचं वेगवेगळंच नाव घेतलंय. सो मी या इंटरव्ह्यू म्हणजे सगळे कव्हर होतील. या इंटरव्ह्यूत कोणाचं घेऊ? महेश मांजरेकर सर. आणि एखादा त्यांचा असा प्रोजेक्ट तुला प्रचंड आवडला होता? बरेच आहेत त्यांचं मला आत्ताचं जुनं फर्निचर सुद्धा आवडलं. हा, खरंच छान आहे खूप- फिल्म. खूप सुंदर. येस. कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? बापरे, असा विचार तर केलेला असतो कधीतरी की ह्याच्यासोबत मला एखादा प्रोजेक्ट करायला आवडेल. अरे देवा, असे खूप आहेत ग. कारण कसं आहे, मला प्रत्येक प्रोजेक्ट मधलं आवडलेलं काम, चल हा आवडला किंवा हे यातली ही, असं मी सिलेक्ट करते. सो कोणी चालेल असं काही नाही. ऍक्टर आहे. सध्या ऐकत असलेलं आणि आवडलेलं एखादं गाणं, मग ते हिंदी, मराठी, इंग्लिश कोणतंही चालेल. सध्या ऐकत असलेलं आणि आवडलेलं एखादं गाणं आत्ताच नाहीये, ते जुनच आहे, पण मला आत्ता जरा परत आवडायला लागले. फ्लाय मी टू द मून. ओके. आणि मराठीतलं कुठलं, मराठी असं मला पर्टिक्युलर एक असं सांगता येणार नाही. मला हे पण आवडते, रावी नावाची एक ही आहे ना, गझल आहे का काय आहे मला माहित नाही, ती एक आवडते. ओके, नाईस. तन्वीचं हिडन टॅलेंट काय आहे? की मी मिनिएचर क्राफ्ट खूप सुंदर करते. वाव, मला तेही येतं. म्हणजे मी एकदा सेटवर बनवले होते, गिटार बनवली होती एवढीशी पेपर पासून, आणि हे मला मी पटपट करू शकते. वा, मस्त. आणि एखादा असा फॅन मुमेंट जो तुझ्या लक्षात राहिला असेल? मला पहिल्या सिरियलच्या वेळेला एक कॉम्प्लिमेंट आली होती. एक प्रेग्नंट लेडी होती आणि तिने मला मेसेज केला होता की हाय, की ती इतक्या महिन्याची प्रेग्नंट आहे आणि तिला वाटलं होतं की मला पण आता मुलगी व्हावी आणि ती व्हावी तर तुझ्यासारखी व्हावी. वा, सो हे खूप सुंदर टचिंग होतं खूप. म्हणजे अशी एखादी भूमिका कोणती आहे जी यात एखाद्या कलाकाराने साकारली आहे, पण ती जर तुला मिळाली असती तर तुला आवडलं असतं करायला, अशी एखादी भूमिका जी मला करायला आवडली असती? लापता लेडीज मधल्या 2 मुलींपैकी कुठली? सूटही झाली असतीस खरं तर. हो. आठवलं ते मी सांगितलं. अशा बऱ्याच आहेत, पण ती तर एक आहेच. तन्वीचं निकनेम काय? तनू, तन्या, तना, काही म्हणतात. आणि तन्वीसाठी प्रेमाची व्याख्या काय? प्रेम म्हणजे मला असं वाटतं की आपण किती त्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण काय सॅक्रिफाईस करू शकतो. मला जर कोणी विचारलं की ही गोष्ट आहे, या गोष्टीसाठी तू तुझ्या कुठच्या लेवलपर्यंत जाऊ शकतेस, की तुझं काय काय तू सॅक्रिफाईसच म्हणू शकतो आपण, त्याग कशाचा करू शकतो. कारण आपलं असतं ना की आपले आई वडील आपल्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात. त्याग आता करेक्ट वर्ड आहे की नाही मला माहित नाही, पण बऱ्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करतात आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. तर मी असं कोणासाठी करू शकतेय का काही गोष्टींसाठी? जर करू शकत असेल तर नक्कीच मला वाटतं की माझं त्या व्यक्तीवर प्रेम आहे किंवा त्या गोष्टीवर प्रेम आहे, की ज्याच्यासाठी मला माझी आवड बाजूला ठेवावीशी वाटते. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आवड. एक्झॅक्टली, हे करावं असं वाटलं तर नक्कीच प्रेम आहे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? मला आवडेल लव्ह मॅरेजच करायला. अरेंज मॅरेजला काही ना नाहीये, पण चॉईस माझा लव्ह मॅरेज असेल. तर खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. धमाल आहेस तू, तन्वी म्हणून खूप धमाल आहे, मला सुद्धा खूप धमाल आली. आणि तुझ्यासोबत परत भेटायला आवडेल, तुझ्याशी तुझ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी तुझा इंटरव्ह्यू घ्यायला आवडतील. त्यामुळे ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.